आपण वाळवण तर बनवतोच, पण त्यामध्ये कुरडई हा मेन प्रकार असतो. तर त्याचप्रमाणे आज आपण बनवणार आहोत छान खूप हेल्दी अशी नाचणीची कुरडई. यासाठी आपल्याला लागणार आहे नाचणीचे पीठ, पाणी आणि चवीनुसार मीठ. इतक्या साध्या गोष्टीत एकदम परफेक्ट कुरडई तयार होणार. आपण एक डब्बा पीठ घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं पातळसर होईल एवढं पाणी घालून आपण त्याचे मिश्रण बनवणार आहोत. त्यामध्ये नंतर आपण जेवढ्या भांड्याने पीठ घेतलं होतं त्याच भांड्याने पाणी घेऊन त्यामध्ये जिरे 1 चमचा आणि 1 चमचा मीठ घालून छान असं त्या पाण्याला उकळी येऊन देणार आहोत. नंतर लक्षात ठेवा की आपण आता हे जे मिक्स केलेलं नाचणीचे पीठ होतं ते त्या उकळत्या पाण्यात घालून छान असं हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. लक्षात ठेवा गुठळ्या अजिबात राहायला नको. मिश्रण अगदी छान बनवणार आहोत. त्यानंतर आपण हे मिश्रणावर झाकण ठेवून छान असं मिश्रण शिजून घेणार आहोत. डायरेक्ट फ्लेम नको लागायला त्या पातेल्याला, म्हणून मी एक तवा ठेवून त्यावर आपलं मिश्रण ठेवलेलं आहे आणि चेक करते की आपलं मिश्रण शिजलंय की नाही. त्यासाठी मी हाताला पाणी लावून ते ह्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे चेक करायचं. जर हाताला लागलं तर समजायचं अजून शिजलेलं नाही. तर आपलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे. तर आता लगेचच आपण हे गरमागरम साच्यात भरणार आहोत आणि प्लास्टिकच्या शीटला मी छान असं तेल आणि थोडासा पाण्याचा हात लावून तो पुसून घेतलेला आहे आणि त्यावर आपण छान एकसारख्या आकाराच्या कुरड्या बनवणार आहोत. तर एका डब्याच्या आकाराच्या पिठामध्ये आपल्या 20 कुरड्या तर बनतातच. ह्या कुरड्या 2-3 दिवस कडक उन्हात वाळवणार आहोत. पूर्ण ड्राय झाल्यावरच आपण त्या स्टोर करणार आहोत. बघा आपल्या छान अशा कुरड्या बनलेल्या आहेत. तर मस्त आपल्या 20 कुरड्या तयार आहेत. तर छान आपल्या कुरड्या बनलेल्या आहेत. आता आपण खायच्या वेळेस ह्या गरम तेलात तळणार आहोत. तर तुम्हाला कशी वाटली ही आपली हेल्दी नाचणीची कुरडई नक्की सेव्ह करा आणि सबस्क्राईब करा.